नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज 8 फेब्रुवारी. स्वामींनी भुजाबुवांना जिवंतपणेच मुक्तीचा आनंद दिला आणि ही बातमी वाऱ्यासारखी चहूकडे पसरली. द्वारकेत परब्रह्म स्वामीच्या रूपाने प्रकट झाले आहेत हे ऐकून हजारो भक्त दर्शनाला धावू लागले. तिथेच काठी टेकत टेकत सूरदास नावाचा एक जन्मांध साधू पुरुष चाचपडत आला. त्याने स्वामींच्या चरणांना स्पर्श केला आणि अत्यंत भाववेगाने म्हणाला, स्वामी, तुमची मजवर कृपा होईल का? मला तुमचे प्रत्यक्ष दर्शन घडेल का? भुजाबुवांनीही स्वामींना विनंती केली की या निस्सीम भक्तावर आपली कृपादृष्टी व्हावी. तेव्हा दयाळू स्वामींनी सूरदासाला जवळ घेतले आणि त्याच्या डोळ्यांवरून मायेने आपला उजवा हात फिरवला. स्वामी ओरडून म्हणाले, अरे सूरदासा, तुला मला पाहायचे आहे ना? मग डोळे उघड. आणि काय आश्चर्य, सूरदासाने डोळे उघडताच त्याला पौर्णिमेचे स्वच्छ चांदणे दिवसा पाझरताना दिसू लागले. साक्षात परमेश्वर समोर उभे आहेत हे पाहून तो आनंदाने ओरडला, स्वामी, माझे आयुष्य धन्य झाले. स्वामी, माझे आयुष्य धन्य झाले. आजचा संदेश अत्यंत मोलाचा आहे. जेव्हा आपण अखंड नामस्मरणात दंग होतो तेव्हा देव सानिध्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. एकदा का परमेश्वरी कृपेचा झरा वाहू लागला की मोक्षाची वाट आपोआप मोकळी होते. स्वामी आपल्या भक्तांचा केवळ योगक्षेमच पाहत नाहीत, तर या जन्म मृत्यूच्या चक्रातून आपली कायमची सुटका करतात. तुमच्या मनातही जर एखादी इच्छा असेल तर स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा, ते ती नक्की पूर्ण करतील. जन्मांधाला शाश्वत दृष्टी देणाऱ्या स्वामींचा जय जयकार अवघ्या द्वारकेत झाला. मानवी आयुष्यातील ही पहिलीच घटना होती जिथे विज्ञानाला न पटणारा चमत्कार स्वामींच्या कृपेने घडला होता. पण स्वामींची ही द्वारका लीला आता कोणत्या नवीन वळणावर जाणार आहे? उद्याच्या भागात पाहूया एक नवीन अद्भुत कथा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.